ये बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. थँक्यू. किती वर्षात झाली तू? हॅपी बर्थडे टू यू. माझे सासू सासरे पण आलेले आणि टाळ वाजून स्वागत करणार आहे. तर आरवीसाठी सरप्राईज आहे. हर्षद काय आणलंय सरप्राईज? गेस कर काय असेल. आपली फोटो फ्रेम आहे. तुला काय वाटतं त्यातलं काय असेल याच्यात? अरे बाई, याच्यात पण फोटो आहे. याच्यावर पण फोटो आहे. तर चला आता नवीन सासू सासरे पहिल्यांदाच घरी आलेले, त्यांना आता होम टूर देऊ. अरे कोणाकोणाचे गिफ्ट आवडले? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज एकदम स्पेशल डे, कारण आज आहे आरोहीचा बर्थडे. आम्हाला आता बर्थडेचीच तयारी करायची आहे, पण बर्थडे गर्ल 1 तासापासून आंघोळीला जाऊन बसलेली आहे. बर्थडे गर्ल किती वेळ आवरायला? बापरे, बर्थडे गर्लला तर अजून अर्धा तास आहे आवरायला. 1 तास झाला ती बाथरूम मध्ये, अजून अर्धा तास म्हणजे 1.5 तास ती रेडी व्हायलाच घेतीये. आणि आता ना मला बर्थडेची तयारी करायची आहे, जशी की केकची ऑर्डर वगैरे टाकायला जायची आहे. तर केकची मस्तपैकी ऑर्डर पण टाकून येऊ, बलून वगैरे डेकोरेशनचं जे पण सामान आहे ना ते आता आम्ही घेऊन येणार आहे. तर बर्थडे गर्ल पण या ठिकाणी आवरून आलेली आहे. बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे. थँक्यू. किती वर्षात झाली तू? 23 वर्षाची झाली. बापरे, आरोही लय मोठी झाली भाऊ आता. आणि तिच्या बर्थडे साठी स्पेशली अमोल पण आलेला आहे पुण्यावरनं. अमोल काय केलं पुण्याला? काही नाही, काम होतं. दाढी काढून आला ना पुण्याला. काहीतरी प्रत्येक वेळेस आहे ना लुक चेंज करून येतो. आणि मम्मी सुद्धा आवरून रेडी झालेली आहे आरोहीच्या बर्थडे साठी. मम्मी किती एक्साइटेड आहे आरोहीच्या बर्थडे साठी? खूप एक्साइटेड. आणि मी ना आंघोळच नाही केलेली गाईस. मी आता आल्यानंतर आंघोळ करतो, कारण बाहेर खूप जास्त ऊन आहे. अमोलला म्हटलं आपण एकदा केकची वगैरे ऑर्डर टाकून येऊ, त्याच्यानंतर आल्यानंतर मी आंघोळ करणार आहे. आरोही तोपर्यंत तू बाकीची तयारी करून ठेव. तुझा बर्थडे आहे ना? काय तयारी करू? हे सगळी साफसफाई करून ठेव रूमची. चालेल. घरून निघायचं म्हटलं ना की अमोलची इतकी घुळघुळ असते माहिती का. 4 टाइम तर तो वरती गेला. तू मोबाईल विसरला होता. मी तुझा मोबाईल विसरलो का की स्वतःचा मोबाईल विसरून आला भामट्या? एवढा आवाज देत होता ना, तुझ्या आवाजाच्या नाद होते, मोबाईल विसरून गेलो वरती. एकदा खाली आला, परत कॅब शोधायला वरती गेला, परत खाली आला, परत मोबाईल राहिला म्हणून वरती गेला. इतका टाइमपास करतो माहिती अरे का मला ना ते सनस्क्रीन लावायची राहिली होती, त्याची करता गेलतो भामट्या. तर काही आम्ही आरोहीसाठी ना मस्तपैकी एक सरप्राईज गिफ्ट पण घेतलेलं आहे. ऍक्च्युली माझी काहीच प्लॅनिंग नव्हती. अमोल आल्यावर आम्ही प्लॅनिंग केली दोघांनी मिळून, आणि लगेच ना गिफ्ट पण घेतलेलं आहे. आता आम्हाला बर्थडे साठी जे राहिलेलं सामान आहे ना ते घ्यायचंय. गाईज आम्ही जसं घरातून बाहेर निघालो ना, आरोहीच्या गिफ्ट साठीच प्लॅनिंग चालू होती. आणि एक तर डोकंच काम करत नव्हतं काय गिफ्ट घ्यावं, कारण सगळ्या गोष्टी तिच्याकडं बिलकुल विचार करू पागल झालो होतो आम्ही. सो या ठिकाणी मी एक गिफ्ट घेतलेलं आहे. हे तर तुम्हाला कळलंच अनबॉक्स केल्यानंतर की याच्यात काय म्हणून. आणि बघा ना, मी त्याच्यावरती असे छोटे छोटे फोटो पण लावलेले आहे. एकदम क्यूट पॅकिंग केलेली आहे. याच्यात सुद्धा आरोहीसाठी गिफ्ट आहे, आणि यात पण एक सरप्राईज गिफ्ट आहे. हे मी लास्टला देणार आहे, सर्वात जास्त लास्टला. तर काही फायनली आता घरी आलेलो आहे बर्थडे गर्लकडे. बर्थडे गर्ल माझा फेसबुक कसा झाला? आज आम्ही दिवसभर बाहेर फिरतोय, तुझ्या बर्थडेची तयारी करतोय, त्यासाठी बघ आमचा फेस कसा झाला. झालाच पाहिजे. तू नीट नाही बोलत ना, मला असं झालं पाहिजे. मी काय नीट नाही बोलत? हा, मी काय नीट नाही बोलत भामटे? एक तो सकाळपासून इतक्या वेळचा चालला गेला. आला सकाळी नाही, 1 वाजता गेलो आम्ही. किती वाजले आम्हाला निघता? 12. 1 वाजला होता. 1 बरं 1 वाजला होता. 1 वाजेपासून तू 1 2 3 3 घंटे बाहेर होता. स्कूटी घेऊन जायची, फटकन जातं फटकन येतं माणूस. आम्ही पहिले तुला सांगतो, इथून पहिले आपल्या काय नियोजन होतं, आम्ही पहिले शॉपवर गेलो टी सेंटरच्या. मग आम्हाला तिथून 2 व्हीलर न्यायची होती बरं का, बाहेर जायचं होतं फुगे वगैरे आणायला. 2 व्हीलर भेटली नसून. हा, तर तिथून निवृत्ती नव्हता, विकीला जेवायला जायचं होतं. मग आम्ही थोड्या शॉपवर थांबलो. मग ते कॉलेजन मास्क वगैरे घेतलं, आणि अशा पद्धतीने आमचे 3 तास झाले. कळलं का? पूर्ण नियोजन. कळलं? कळलं. हिला वाटतं बाहेर जाणं म्हणजे जोकच आहे. तर तेव्हा तर मी तर अर्ध्या तासातच येते. तू एका ठिकाणी जाती डेडिकेटेड. पोरांचं तसं नसतं. आम्हाला घ्यायचं एक राहत, आम्ही जातो एका ठिकाणी, पाहतो 3ऱ्या ठिकाणी. तुम्ही मग त्याच्यात आमचा काय. तर काही आता आशिष पण आलेली आहे, आणि सॉरी, तर काही आता घरी आशिष पण आलेला आहे, आणि श्वेता पण आलेली आहे स्पेशली आरोहीच्या बर्थडे साठी. पण बर्थडे गर्ल नुसती लोळती. बर्थडे गर्ल आवर ना. मी आवरून बसलेले, तुम्ही सगळे इकडे तिकडे गायब झालेले. मग मी काय करू? मग लोळावंच लागत होतं मला इकडे तिकडं. जाऊ दे, आता आम्ही बर्थडे डेकोरेशनची तयारी चालू करतो. मस्तपैकी बलून वगैरे फुगवतो. अमोल चल बलून फुगू. गरिबी आम्ही घरच्या घरीच मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. या साईडला पण बलून लावलेले, आणि तिकडे ना आता लाईट मध्ये पण बलून लावलेले, आणि जास्त स्पेस आम्ही ओपन ठेवलेला आहे, कारण बर्थडेच्या वेळेस ना फोटो व्यवस्थित आले पाहिजे. त्यामुळे आम्ही वरतीच बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आणि इथं डेकोर केलंय, याचा आवाज येतोय पुरपुर.
पार्किंग मध्ये पहिले ठरलं होतं, पण पार्किंग मध्ये परत डेकोरेशनला प्रॉब्लेम येतो, परत बसायला प्रॉब्लेम येतो. सो आम्ही आता हॉलमध्येच बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. आरोहीच्या बर्थडे साठी ना मस्तपैकी केक पण आलेला आहे. आपण याला आहे ना फ्रीज मध्ये ठेवू, कारण आपले बाकीचे टीम मेंबर यायला आहे ना अजून वेळ आहे. आणि मम्मी पण आलेली. मम्मी आज फुल डे बिझी होती हर्षदच्या शॉपिंग मध्ये. शाळेचे बुक्स ते घेतले ना. आता ना बर्थडे साठी मी आवरून रेडी झालेलो आहे. हळूहळू आपले सगळे टीम मेंबर पण आलेले. आणि रोहित आला. रोहित साठी टाळ्या. ते गुच्छा कुठे ठेवला फुलाचा. केळीचं झाड देऊन रोहित भाऊ यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रोहित भाऊ साठी स्पेशल गुलाबजामुन आणलेले ना. किती आणले? 35 गुलाबजामुन खाणार रोहित आज. किती खाणार रोहित? रोहित 35 गुलाबजामुन खायचे का 50 खायचे? एक पण नाही खायचा. बघ बरं, आता गुलाबजामुन असले तुला वाढू नको ना. बघ बरं, तो डब्बा आवरून बसल. आमचा आबी पण आलेला आहे, निवृत्ती आलेला आहे, अरविंद, आशिष, प्रीतमचा भाचा आहे तो, आणि आपला आशिष. आम्ही सगळे आवरून या ठिकाणी रेडी झालेलो आहे. आणि आरोही अजून पण आवडतीये. आणि आमचे पप्पा पण मस्तपैकी आवरून रेडी झालेले आहे. तर या ठिकाणी बर्थडे गर्ल पण मस्तपैकी रेडी होऊन आलेली आहे. मी पण गेटअप चेंज केलेला. मी कसं दिसतोय? अभी मजा आएगा ना भिड़ो. एकदम मस्त दिसतोय. स्वतःचीच तारीफ आहे आजच्या दिवशी पण. तू पण चांगली दिसते. जोडी कुठे आहे? जोडी हो या वहिनी इकडं. हीच आहे का? हे बरोबर जोडीने आलेले. पण अरविंद जोडी सोडून कुठं आला काय माहिती. अरविंद तर मस्त ड्रेस घातलेला आहे. कोणी दिला का ड्रेस? ड्रेसने दिलेला आहे. आणि हे सगळे ना आरोहीच्या शाळेतले मित्र आहे. आणि हे आरोहीपेक्षा लहान आहे. हा ना भाऊ? किती 5 वर्ष लहान आहे तुम्ही आरोहीपेक्षा? 3 वर्ष लहान आहे का? सगळ्यात लहान मित्र पप्पा आहे. हा पप्पा तुम्ही किती वर्ष लहान आहे आरोहीपेक्षा? 10 वर्ष लहान आहे पप्पा. आणि मम्मी तू? सगळ्यात छोटी मैत्रीण. 7 वर्षांनी. सगळ्यात छोटी मैत्रीण मम्मी आहे. मम्मी उचलून घेन मग कड्यावर. नको एका जागी बसते माझी मैत्रीण. आमची मनीषा ताई पण आलेली आहे. मनू भाऊ आलेला आहे. सगळेच मेंबर आलेले. थोडे मेंबर अजून यायचे बाकी आहे. सगळे मेंबर आले की मस्तपैकी आपण बर्थडे सेलिब्रेट करू. तर आता ना आमचे मंगेश भाऊ पण आलेले, रवी भाऊ पण आलेले. रोहित भाऊच्या बाजूला बसले. ते रोहित भाऊचा आशीर्वाद घ्यायला गेले काय? पण तुम्ही आशीर्वाद घेतला नाही रोहितचा? गुलाबजामुन किंग आहे बरं का. गुलाबजामुन किंग, पोळ्या किंग, वरण भात किंग, पट्टी किंग. नाही ना, गुलाबजामुनचा ट्रकच बोलवलाय त्यासाठी. असं वाटतंय माझा बर्थडे. मग केक असा इकडे कर. तर हा केक आहे ना आमच्या मंगेश भाऊने आणलेला आहे. चलो कट करते. खूप सारे केक आहे म्हटलं. एक एक सुरुवात करू आणि केक कट करू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरोही. हॅपी बर्थडे टू यू. मी पण खाऊन पाहतो नाही का? चांगलं आहे. कसा होता केक? मस्त. म्हणून मुनी पण एकदम मस्त केक आणलेला आहे. चला हा पण केक कट करू आपण. कॅन्डल लावू का त्याच्यात? हे बंद करावं लागेल फॅन. फॅन बंद कर हर्ष. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. फोटो काढू बघता आपण. तुम्ही घ्या. मला येद्या फक्त खायला. तू पण बस ना. लहान लहान लेकर इतके धिंगाणा करताय माहिती का? यांचे मम्मी पप्पा कुठे? मम्मी पप्पाला सोबत घेऊन यायचं असतं ना तुम्ही सगळ्यांनी. हा लेकरा तुमचे मम्मी पप्पा कुठे? नुसता धिंगाणा चालू आहे यांचा. आणि आरोही पण नुसती रडतीये. हिची मम्मी कुठे? रे म्हणता माझी मम्मी बिस्किटचा पुडा घेऊन येते. तर आता ना आमच्या श्वेतानी आणि आशिषनं मस्तपैकी केक आणलेला आहे. एकदम क्यूट आहे. मस्त आहे. वाव. मी केक वर नाही फोकस करत. मी जे मेन इन्ग्रेडियंट्स असताना वरचे मी पहिले ते गायब करतो. केक कट करायला. नाही मी नाही तर करते. ते आपला हर्ष नाही का? याची मम्मी कुठे? याला घेऊन जावे. हे नाही करत. पडून नाही घरी. हा. नाही रे भाऊ, त्याला एक वाटीत केक देते आणि पाठवून देते घरी. मी ते लहान लेकरू आहे जे प्रत्येक बर्थडेला नाही का कोणाचाही बर्थडे असला तरी केक कट करायला जातो. मी ते लहान लेकरू आहे. 3 2 1 पुरू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरोही. हॅपी बर्थडे टू यू. आरोहीचा बर्थडे आणि आरोहीच टाळ वाजवतील स्वतः. खाऊ घाल बाई. इकडून लागलं. गाण्यात माझं नाव पण आहे. पाठीमाग कोणतरी गाणे पण लावून दिलेले. प्रीतमने लावले ते. प्रीतमनी. एकदम थंड आहे बरं का. मस्त. अँड गाईज एवढे कॉमेडी गाणे लावता माहिती का? गाणे शोधता कुठून आहे काय माहिती. गाण्याचा आवाज वाढव थोडासा. अरे ते गाणं ऐकलं का आरोही तू? 2 मिनिटं थोडासा आवाज वाढव.
गाणं कसं ऐकताय सगळे? हे गाणं हे तुझ्या दाताला ते काळे लागलेलं आहे. जे सगळे टीम मेंबर आले ना की असं वाटतं डेली बर्थडे पाहिजे, कारण सगळ्यांना भेटणं होतं ना. आणि आम्ही खूप दिवसानंतर भक्तीवहिनीला पण भेटतोय. हो भक्तीवहिनी आहे का? लक्षात आहे का? कोण आहे मी? ओळख आहे ना? हो मग भावी ना आमचे देर देर आहे देर, भुलो मत. आणि आता आमचा हर्षद गेलेला आहे फोटो क्लिक करण्यासाठी. तर आता मला आहे ना गिफ्ट सुद्धा भेटणार आहे. मी असं बोलणारच होतो, तेवढ्यात आरोही बोलली बरं का. आज ठरलेलं आमचं कोण लवकर लवकर ब्लॉक करतं. सो मम्मी पप्पानी मस्तपैकी गिफ्ट आणलेलं आहे आरोहीसाठी. कर आरोही अनबॉक्स. ड्रेस याच्यात हा लगेच कळतंय ते. आरोहीला ड्रेस आला हो. बर्थडेचा ड्रेस. अरे वा, आरोहीचा फेवरेट कलर आला भाऊ. टाळ्या. वरचं तू घाल, खालचं मला देते पॅन्ट. वाव, ट्रेडिशनल ड्रेस आहे मस्त. आज म्हणूनच आम्ही बिझी होतो. अरे बापरे, म्हणून का? ओढणी पण किती छान आहे. There's a first for everything, like a hand. इकडे आहे ना भक्तीवहिनी कधीची वाट बघताय की जयराम भाऊ आता आवाज देतील, नंतर आवाज देतील. पण जयराम भाऊ बिझी मित्रांसोबत. वहिनी फर्स्ट प्रायोरिटी मित्रच आहे बरं का. ते विसरून गेले असतील हो भाऊ. लक्षात आहे ना लग्न झालं म्हणून? आहे का लक्षात? आपण एक फोटो काढून या ना. गोरे करा बरं का आम्हाला. मी काळा येतोय ते दिदी दिदी भलत्या गोऱ्या झाल्या. मी काळा येऊ भाऊ, तुम्ही कोणत्या ताई? हा नाही बरं. पहिले काय दिस बाजू हा ते कोणी आपल्या बाजूला गोरा असलं ना की आपण काळं दिसतो. तर आता ना आमच्या भक्तीवहिनी आणि जयराम भाऊ फोटो क्लिक करताय. झाले क्लिक? अरे बापले फास्ट आहे. आप्पा ते कोणत्या बाईचे डोळे आहे हातावर? हा वहिनीला सांगणं पडतं. तिचेच आहे का? पण वहिनीचं मोठे डोळे करते तुम्हाला बघून. ते तर बारीक डोळे. हा लग्न झाल्यानंतर मोठे डोळे करता का? मग इकडे मोठे डोळे काढून घ्या ना. त्यांचे पोस्ट डायरेक्ट सायराटच आहे. तुम्ही तर भाऊच्या कमेंट पाहिलेच नाही अजून. तर आता ना आमचे बडे मिया छोटे मिया फोटो काढताय. कृष्णा 2 मिनिट उभं राहा वा. वा वरती टच कर. तू वरती आमचं रिपेअर करू शकतो रे. एसीबीसी काढू शकतो. त्याची हाईट बा किती. बाबा बाबा माझ्यापेक्षा पण उंच आहे तो. काहीच मी 6 फुटाचा आहे. तो पा एवढा उंच कशाला होतं? नारळाच्या झाडासारखा. नारळ आले का मागून बघू दे. आणि हा आहे ना आमचा शुभम आहे शुभम. आणि आता आहे ना आरोहीची मैत्रीण पण आलेली आहे आमची कल्याणी. आणि माझा मित्र पण आलेला आहे हर्षू. हर्षू डॉन चलो. हर्षू ये इकडं. पप्पी दे चल. पप्पी दे. कोणाच बड्डे रे? म्हण आरोही दिदीचा बड्डे झाला ना भो. म्हण दीदीचा बर्थडे झालो. तू शाळेत गेला होता? जाय आरोही दिदी बोलवलं जाय जा. हर्षू अय हर्षू कोणाचा बड्डे? नाही माझा आहे ना. नाही. आणि आता आमची कल्याणी आणि माधवी जाणार फोटो काढायला. जाओ जाओ जाओ. आता हर्षूने मी मस्तपैकी एका साईडला बसून घेतलेले आहे कारण सगळे ना फोटो क्लिक करताय. अरे कर ना गिफ्ट अनबॉक्स. मी सांगू का त्याचा ड्रेस आहे ड्रेस. फेवरेट कलर झालेला आहे सध्याला माझा एकदम जास्त. प्रत्येक कलरला फेवरेट म्हणते नी पोराव. फेवरेट आहे. सगळेच फेवरेट राहतात. आवडलं तुला? वा वा जमलं जमलं जमलं. आणि आता आहे ना माझे सासू सासरे पण आलेले. अरे टाळ वाजून स्वागत करणार आहे. ही सगळी आमची टीम आहे सह्याद्री टीम. या तुमचीच वाट बघतो आम्ही कधीची. नाही काहीच हरकत नाही. मॅडम मजेत आहे ना? तर थँक्यू. या केक आणलो. पप्पा आहे का? ही मम्मी. तुमची आता ओपनिंगला झाली तो ओळख. हां बरोबर. तो जामनेर. तो पण जामनेर. तो त्याचा भाचा आहे. हा टी व्ही सेंटर. ते मित्र आहेत. तो मामाच मुलगा आहे. होलसेल आपलं सह्याद्री. हा टी व्ही सेंटर सह्याद्री. हा आपलं सिल्लोड सह्याद्री. हा टी व्ही सेंटर सह्याद्री. तो मामाच मुलगा आहे. ते बजाजनगर ते त्यांचे मित्र आहे. हा फुलंब्री. ते दोघं भाचे आहेत. ते मोठे ते तुम्ही कुठं भाचे? ते मित्र आहे. ते बजाजनगर ते होलसेल. अशी टीम पूर्ण सह्याद्री. मामाचा मुलगा सारखाच हा लाजला तो.
विश माग मागितली का काय मागितली सांगत नसते अशी मी. 3, 2, 1 नाही एकदाच विसल्या पाहिजे त्या. टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे गाडी हा हळूहळू हळूहळू हॅपी बर्थडे पर्यंत आली ती. डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आरोही. तू नको टाळ्या वाजू. ए अरे नाही पीटी टीचर बरोबर नाही तुमचं असं ते 1 2 3 1 2 3 1 2 3 परत चला हा बा 3 2 1 गो 1 2 3 1 2 3 1 2 3 तरी काही विद्यार्थी आमच्याकडे. Too late to be Day to you, day to you. वा 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 मस्त सुरात बनले. बस 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 आता पुढची ऑर्डर तुम्हाला. गेले भाऊ दोघं बहीण भाऊ लय भांडते. भांडू नका आता. फोटो काढताना नका भांडू. फोटो काढ. ए अरे विकीच्या फोन मध्ये घ्या बरं का. विकीच्या फोन मध्ये गोरे फोटो येतात. झाले सगळ्या लेडीज गँगचे फोटो झाले. हर्षद काय आणलंय सरप्राईज. तर हर्षदनी यांनी ना काहीतरी सरप्राईज आणलेलं आहे आरोहीसाठी. आरोही गेस कर काय. हेअर एक्सेसरीज सांगितलं नाही यार. काय वाटतंय तुला. हेअर एक्सेसरीज म्हटलं. दे हर्षद. तिला बघूनच काय आलं होतं ते. हा हेअर एक्सेसरीज इयरिंग्स आहे. ब्रासलेट आहे. ब्रासलेट पण आहे. कवड्यांचं आहे कवड्या. हा हेअर बँड पण आहे. हर्षदला माहिती आहे मी खूप वापरते म्हणून अजून एक आलेलं आहे. आणि छोटे छोटे क्लचर आहे. आणि अजून हा मोठा क्लचर पडला. मोठा क्लचर आहे. युनिक आहे जर सगळ्या बघ कसं. तर आरोहीसाठी सरप्राईज आहे. हे बघ कसं आहे सरप्राईज. खूप मस्त. टाळ्या वाजवणार चिंगूस माणसं. अजून एक बॉक्स आला. हा गेस करायच्यात काय असेल. तुझी हा काय तर सगळ्यात फेवरेट आहे आपली. हा नाही होते का गेस. हा नाही 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 इतना बजेट नाही. कम बजेट आलाय. नाही नाही होते. जाऊ दे बघतेच डायरेक्ट. हे बघ हे बघ अरे बापरे. इयरिंग्स आहे. चॉकलेट आहे. फोटो आहे आमचा आहे का. आणि तिचा फेवरेट परफ्यूम आहे. हा हा मी म्हणले होते परफ्यूम मग. आणि हे बघ चॉकलेट आहे. चॉकलेट हा पण त्या गाडीत ठेवल्या होत्या ना त्याच्यामुळे मेल्ट झाले त्या. मी बरोबर बोलले होते मग खायचंय का तू नाही बोलला. नाही तुला गेस करायचं होतं ना. वाव ते मेल्ट झाले पण. हे फोटो किती क्यूट आहे. कुठे आणले हे. हे बघ ओय फोटो बघ किती भारी. हे हे बघ फोटो कुठे आणले एवढे. हे बघ गिफ्ट हॅम्पर बोलले होते मी बरोबर मग. हा. हे फोटो लय क्यूट आहे. अजून एक गिफ्ट आहे. अरे आता याच्यात गेस कर काय असेल. आपली फोटो फ्रेम आहे. बरोबर गेस केलेलं आहे तिने. पॅकिंग बघ कशी केली आहे. एकदम हे सुंदर बघा. आहे. समोरचे फोटो पण भारी आहे. असे फोटो लावले मी आपल्या मेमरीज. आणि हेच फोटो आहे त्याच्यात. हा हे बघ कर अनबॉक्स. हे बघ कशी आहे. मस्त आहे. अरे बाप हे हार्ड झालं. फायनल आता साईड टेबलवर ठेवायला गोष्ट आलेली आपल्याला. एकदम हा हे सेपरेट मी ते साईड टेबल नाही का आपला बेडच्या बाजूचा त्याच्यावर ठेवायसाठी आणलेली आहे. किती क्यूट आहे ना. आपला म्हैसमाळचा आहे. हा हा जामनेरच्या ओपनिंगचा आहे. हा हा आपला ते तिकडचा कुठला मुन्नारचा. ते नाही. डॅमला गेलो होतो डॅमचं आपण. नाव काय. नाही ते नाही माहिती. कुंडुमल काय? कुंडुमल डॅम. खालचा कुठला आहे. मोठापट्टी डॅमच्या नंतर गेलेलो ना ते डॅम आहे. हा खालचा. खालचा आपला म्हैसूर पॅलेसचा आहे. बरोबर. असं वाटलं गिफ्ट. खूप सुंदर आहे. एकदम मस्त आहे. आता एक फायनल गिफ्ट आहे. आण रे अमोल. अरे आता याच्यातलं गिफ्ट आहे ना तुला गेसच करणं पडेल कारण मी ते सांगूच शकत नाही हा आता. थोडा सांगू. Hint पण नाही देऊ शकत, काहीच नाही. गिफ्ट मध्ये किती आता गेसच करावं लागेल तिला. गिफ्ट मध्ये किती प्रकार राहतात. चला ऑडियन्सला एक चान्स देतो. काय गिफ्ट असेल सांगा. वॉच वॉच. चला अजून काय. वॉच. हा चला वॉच एक पकडतो. हा काय काय
रिंग ओके अजून काय असेल मॅडम काय वाटतं काय असेल नेकलेस वगैरे असेल. ओके नेकलेस अजून काय वाटतं काय वाटतं मम्मी माहिती कोणाला शिवजा संभव काय रे रिंग असेल रिंग आता बाकीच्यांनी तेवढे ऑप्शन दिले तुला काय वाटतं त्यातलं काय असेल याच्यात चल ना आता ऑडियन्सचा पोल पण दिलेला आहे रिंग सगळे रिंग म्हणलेले. बरोबर सगळ्यांचं सरांनी सांगितलं होतं आशिषनी का बाकी इकडे कोणी सांगितलं होतं अरविंदला माहिती होतं ते विकी आपल्या पोरांना माहिती होतं ना यांनी चिटिंग केली आहे म्हणजे ओरिजिनल जे आन्सर भेटलेलं आहे ते सरांनी दिलेलं आहे बाकी कोणी मनाने गेस केलंय का असं की रिंग असू शकते पप्पाला पण नव्हतं माहिती हा ठीक आहे म्हणजे पप्पा आणि सर विनर आहे टायर त्यांच्यासाठी करा बॉक्स आणि आंटी पण एकदम स्पेशल आहे आणि आरुईला 100% आवडणार आहे. अरे बाईच्यात पण फोटो आहे. कशी वाटली रिंग लगेच रिव्ह्यू दे बरं का एकदम स्पेशल आहे पण म्हणते ना मी बोलत नाही आता कंटिन्यू मी बोलणार एक वर्ड तुला काय ते लिहिलेलं आहे त्याच्यात तिला म्हणते ना आय लव्ह यू बोलत नाही धर आता कायमचं माझं लव तेरे साथ कशी आली ना परफेक्ट नाही हो अजून नाही जो तो रिंग टाकायचा प्रोग्राम असणार आहे का ते पण लवकरच कळणार आहे ऑडियन्सला पण कळणार आहे सगळेच एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी मला पण खूप सारे कमेंट असतात मेल असतात मेसेज असतात मी असं कुठं भेटलो कोणाला की सगळ्यांचा पहिला प्रश्न हाच असता तुम्ही मॅरिड आहे का नाही तर मग लग्न कधी करताय बाहेर पण कोणी भेटलं ना महाराष्ट्राच्या बाहेर पण की ते पण विचारतात कधी करताय लग्न ते पण सरप्राईज लवकरच कळेल जास्त टांगणीवर घालणार नाहीये लवकरच रिव्हील करणार आहे मी ती गोष्ट बाय द वे मला सरप्राईज कसं वाटलं खूप आवडलं थँक्यू भारी आहे एकदम मस्त आहे. नवीन सासू सासरे पण आलेले बड्डेला आणि सगळा मित्रपरिवार आला खरंच खूप छान वाटलं गिफ्ट कसं वाटलं खूप आवडलं. चला आता जेवण करून घेऊ आता भूक पण लागली आहे आरोही सिरियसली आवडली ना आंटी खूप आवडली माझं फेवरेट गोष्ट आहे रिंग म्हणजे एकदम भारी आहे. आणि आता वापरतील चांगलं डेली वापरत जाऊ का हा डेली वापरलं तरी चालेल हा मला लय आवडते मग रिंग घालायला. काय मम्मीने मला ऑलरेडी सांगितलं होतं रिंग घे पण मी जर सांगितलं असतं ना मम्मीला मी रिंग घेतली आहे ती गोष्ट हर्षदपर्यंत पोहोचली असती हळूहळू तुझ्यापर्यंत आली असती म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही कारण एकाला सांगितलं ना घरात की मग पोटात राहत नाही मग ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं म्हणून सरप्राईज ठेवलं होतं एकदम भारी आहे. तर चला आता नवीन सासू सासरे पहिल्यांदाच घरी आलेले त्यांना आता होम टूर देऊ चला मॅडम हे फ्रीज मॅग्नेट वगैरे सर हे बा ते पधारोसा तुमच्याकडे पण आहे ना सेम मी काल नाही म्हटलं का पधारोसा सेम आहे आमच्याकडे व्हिडिओसाठी हा त्याच्यामुळे आम्ही ॲडिशनल करूनच घेतलेलं आहे हां ते निघता पण खाली हां आपल्याला ॲड पण केलं आता मॅग्नेटमध्ये म्हणजे हे जे ना हे अनलॉक करूच शकत नाही इकडे सगळे प्ले बटन वगैरे लावलेले आहे आता हर्षदचे पण लवकरच होतील हर्षदचे 62,000 झालेले हा मग अजून एक लागेल म्हणून स्पेस सोडलेला आहे हा ही हर्षदची बेडरूम आहे आता सध्या सगळे आलेले आहे ना तर मग सगळे इकडे तिकडे बसलेले ते हा पण ते ऍक्च्युली ते माझं आहे सगळं त्याला जास्त कार्टून वगैरेची टेडीची आवडच नाही हा ही मम्मी पप्पाची रूम आहे हा ती सिलिंग वगैरे करून घेतली मम्मी सिलिंग खूप हेवी ती खूप हेवी आहे डायरेक्ट गाड्यांचं वगैरे आयुष हे आपलं काम करताना आयुष म्हणत होता हे मला बनवून पाहिजे म्हटलं थांब थोडे दिवस थांब आता त्याला थोडा वेळ दे म्हटलं माझ्या खूप दिवसापासून कलेक्ट केलेल्या गाड्या आहेत अशा वरती पण गच्ची आहे इथं हे वेगळं होतं आम्ही हे पण चेंज केलं इथं नॉर्मल होतं तशी सीडी होती आम्ही हे चेंज करून घेतलं सगळं म्हणजे भरपूर चेंज केलं आम्ही इथं हां सेम आहे सेम बरोबर हां तर आमच्या कल्लूने पण गिफ्ट आणलेलं आहे इयरिंग्स आहे मस्त झुमके आवडले का आवडले आता मी घालवलं साडीवर तर आता आहे ना सर्व जेवायला बसलेले आहे या साईडला माझा भाऊ आहे ना सर्वांना वाढून देतोय नीट बघ बर का कोणाला काय कमी नाही पडलं पाहिजे आणि आजचा मेनू आहे पुलाव आणि हे काय मठ्ठा तर आता ना आमचा सगळा सह्याद्री ग्रुप जेवायला बसतोय आणि सगळ्यांना ना जागाच पुरत नव्हती बट आम्ही ना मॅनेज केलेलं आहे कसं तरी हे बघा Up since 3, scrolling back where we used to be. Have truths in this late night chat. Both of us knowing what it like that. Funny how we talk अरे like. कोणाकोणाचे गिफ्ट आवडले सगळ्यांचे आवडले स्पेशली माझं जास्त आवडलं ना हा पण सगळ्यांचे तरी पण सगळ्यांचेच आवडले हे बघा एकदम भारी असं आय लव्ह लिहिलेलं आहे नाजूक आहे मस्त
रिंग. मम्मीने तर मस्त ड्रेस घेतलेला आरोईला. तो कधी घालणार आहे? आता ते एकदम भारी भारी ओकेजनला एकदम मस्त सेव करून. उद्या तर आपल्याला घर भरणीला जायचंय ना, कोणाच्या? ते प्रियाताईच्या. मग उद्या घाल. हा बघू द्या अंगठी हे बघा. ए उलटी घातली तू. नाही अशीच आहे ना, मला दिसतंय ना लव यू. मलाच दिसलं पाहिजे ना, दुसऱ्याला काय दिसलं पाहिजे लव यू. निवृत्ती सारखं बोलते मी. हा बोल बरं का निवृत्ती कसं बोलतोय. निवृत्तीचं बोलणं बघ कसं बोलतो. हा बोल. हा बोल बोल निवृत्ती सारखं बोल. हॅलो दीदी ते असं नाही बोलत ग पण निवृत्ती भाव बोल बरं का. आरोहीला काहीतरी एक्सप्लेन कर बरं का काहीतरी. दीदी बड्डे चांगला झाला का? दुकानातले ना साऊंड बॉक्स खराब झालेला आहे समज, आणि ते रिपेअरिंगला माणूस येणार आहे तर त्याला पैसे लागणार आहे. बोल दीदी फोनवर बोल. हां बरं फोनवर त्यांनी काय काय काम केलं. फोनवर बोल. हॅलो हा बोल. दीदी ते साऊंड बॉक्स खराब व्हायले तर ते पेमेंट करायची. किती? आरोही पण एवढं पण नाही अटकत जेवढं तू अटकते. लय बोलतो ते. आता स्पष्ट बोलतोय तो. जेव्हा फोनवर एवढं भारी बोलतो ना काहीच कळत नाही. हा कोणी कसं पण बोला पण आमच्या गोल्याला कोणी टप नाही देऊ शकत. गोल्या गोल्या आपण दोघं भाऊ आहे. हे गोल्या गोल्याचं कळतं. बोल बर का. काय बोलू? गोल्याचा आवाज तरी आता थोडा नॉर्मल झाला पण ते रेग्युलर ऐकतं. रेग्युलर ऐकता ना त्याच्यामुळे आम्हाला नॉर्मल. बरं जाऊ दे. बड्डे का सेलिब्रेट झाला पोरांनो? मज्जा आली का? बड्डे काल मज्जा आली का? हा लय मज्जा आली, लय मस्त बर्थडे झाला. हा स्वतःच्या बड्डेला स्वतः टाळ्या वाजवत होती. तर चला काही आजचा ब्लॉग आता आपण याच ठिकाणी एंड करूया. आरोहीचा बड्डे मस्तपैकी सेलिब्रेट झालाय. खूपच जास्त मज्जा पण आली आहे. काय 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 काहीतरी आहे बाबा गंमत. एक मिनिट मी मला बघू द्या. हा काय रे पाय येड्याचा बाजार. कोणाची अंडरपॅन्ट आहे ती? आबीची विकीची आहे का? लय येडे रे बाबा. तर काही आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करूया. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लव्ह यू. चलो बाय बाय. Before